करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची चैत्र पालवी फुलवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाची गुढी उभारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्यासाठी कौतुकाचं तोरण बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, साइन कॉस थिटाची सतत उजळणी करणारा ओंकार आज ओलांडून आलाय परीक्षेची पायरी. चला बघूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय तेच जाणून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. श्याम बांगर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अटक. चला हो, आवरा हो पटापट. काय करताय तुम्ही? पोरग येईल माझं कधी पण. हा मग असं काय करता? परीक्षेला गेलाय ना तो, पेपरला बसलाय, थकला असेल बिचारा माझं लेकरू. हो बिचारा कधी येत. 11वीच्या परीक्षेला बसलाय, ते पण तिसऱ्यांदा. युद्धाला गेला नाहीये तो कुठे. जाऊ दे, तुम्हाला पोराचं कौतुक नाही अजिबात. शिबाई कधी येणार हो? काय आला आला नाही, भंगारवाला आहे. त्याच्याकडे पण अशी मोठी गाडी आहे ना, मला वाटलं तो. तुला भंगारवाला आणि स्वतःचा मुलगा यातला फरक कळत नाही का? नाही, आपल्या ओंक्याला पण काही उचलून आणायची सवय ना, मला वाटलं तोच आला की काय. आला आला, अगं माझं लेकरू आलं. आई 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 माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, माझं बाळ ग, ते आलो ग राजा माझं. आई हो सोन्या, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबू. मला तुझी सतत आठवण येत होती. माझ्याशिवाय माझी आई काय करत असेल, तिचं काय होत असेल, मला चैन पडत नव्हती. कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला. आई असंच झालं होतं रे, माझ्या लेकरं, माझं बाळ मला कधी भेटतं असं झालं होतं लेकरू. सोन्या ग, राजा माझं सुकला रे. 3 तासांपूर्वी घरातून निघालाय तो. 3 तासांपूर्वी. 7 समुद्र पार गेला नव्हता. 2 गल्ल्या सोडलं की त्याचं कॉलेज आहे. बाबा, आई सारखे दैवत. तो वाट बंद कर. गप्प बस, जाऊ दे. ये कुठला पेपर होता? पेपर कसा गेला? ए ए ए काय करतोस? थोबाड बंद करून कसं सांगायचा विचार करतोय. बोलणार रे, उगाच बोल ना. चांगला मूड आहे माझा. बोल. बाबा, हा, टॉप क्लास. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ. चांगला गेला पेपर. आई. मला माहिती होतं ग लेकरू. आई बाबा, यू वोंट बिलीव्ह. 5 पुरवण्या लावल्यात. 5 किती? 1 2 3 4 5 5. आई, नजर काढते ग. तुला अभिमान वाटेल, माझा इतका पेपर लिहिलाय मी. आई हो ना. काय येऊन क्या ये बाळा ये. वेड बाबा. असं असं वागलंस तर बाबा काम मारेल तुला. नाही बाबा, मी यंदा खरंच सिरियस आहे. मी मनापासून लिहिलंय. मग असं काहीतरी वागत राहा ना बाळा. हा? मस्त मस्त, छान छान. बस बस बस. कुठला पेपर होता बाळा? कुठला पेपर होता? बाबा, ओंकार, कुठला पेपर होता? सांगतो. आंबा ना सांगतोय. ओंक्या, हा कुठला पेपर होता? ओंक्या, तुला पेपर आठवत नाहीये? सांगेल तो, थांबा जरा. याला पेपर आठवत नाहीये. त्याला पेपर आठवत नाहीये. लात घालताय, म्हाड मोडतील त्याची. बाबा, असं असं हॅमर करू नका बाबा. माझ्या डोक्यातलं एंटरप्रेन्योरियम वाढतंय. काय वाटतंय? म्हणून शिक्षण गरजेचं आहे. हे पण लागते तुला? लांबून मारतो तेही लागतंय. टेलिपथी बाबा, टेलिपथी. इकडे क्या गप सांग मला, कुठला पेपर होता? माझं डोकं लय कुत्रा का मारून. कुठला पेपर होता? थांबा, ऐक. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला पेपर होता ओंकार? बाबा, माझे काही स्वस्तिक्स आहेत.
एथिक्स असतील. एथिक्स आहे. बसा ना. बोल. माझे काही एथिक्स आहेत. ऑन ऑफ. मी आता एक पेपर देऊन आलो, आता लगेच दुसऱ्या पेपरची तयारी. मी सगळा होता नव्हता तेवढा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकेत त्या उत्तरपत्रिकेत उतरवला. आता पुन्हा मी काय केलंय, कसं केलंय, किती मार्क्स मिळाले याच्यात रमण्यात काय अर्थ आहे बाबा? कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करा आणि फळाची अपेक्षा सोडून द्या, आपलं काम करत चला. आई मला पुढच्या पेपरची तयारी करायची. किती उच्च विचार आहेत बाळा तुम्हाला. काय तुम्ही उच्च विचार त्याला पेपर कुठला? माझ्या प्रश्नाचं उत्तर. बॅग उघड. हा? बॅग उघड. का? का म्हणजे त्यात प्रश्नपत्रिका असेल ना, कळेल कुठला पेपर होता ते. टैलेंटेड. हाँ, मेरा जीन है रे मेरे बाप में. तुझा झीन मी बाटलीत गुच्छ मारून बंद करून समुद्रात फेकून देईन ना. लवकर सांग कुठला पेपर हे होता. बाळ काढ, उघड बॅग उघड. जास्त नको हे करू. बॅग उघड. उचल. तू नाही, तू उचल. कुठे कुठे? मागे पण पाय पड. माझ्या नाही, पेपराच्या. कुठला पेपर होता सांग. कुठला पेपर आहे? पसायचोलॉजी. बसायचो. हा कुठला विषय आहे? आता तुमचे जीन बाटलीत भरून फेकू काय खाडीत? इथे लिहिलंय ना पसायचोलॉजी. मग ते कसे बोलतात? कुठला विषय आहे? पसायचोलॉजी. नीट वाच. पसायचोलॉजी. सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. पसायचो पी सायलेंट असतो त्यात. सायकोलॉजी आहे, कळलं? हा बाबा, एखाद्या गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा पी सायलेंट आहे, माझा नाही आहे. एवढं काय? तू कोण आहे भाषेत फेरफार करणार रे? 5 पुरवण्या लावल्यात. कुठला पेपर आहे तो आठवत नाही. हा सगळा सोडवलास? सगळं लिहिलंयस? हा, एकूण एक प्रश्न लिहिलाय. हो ते जाऊ दे ना विषय. आई मला जेवायला वाढ. 1 मिनिट बस इथे. काय बोललास तू? एकूण एक प्रश्न लिहिलाय. सगळे प्रश्न लिहिलेस आणि उत्तर फोडी ना. मस्करी करत नाहीये. सगळं लिहिलंयस? तुमची शपथ बाबा, मी सगळे प्रश्न सोडवलेत. आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालव. एक मिनिट. इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यातला फरक स्पष्ट करा. काय लिहिलंयस? कुठलं कुठलं? इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यामधला फरक स्पष्ट करा. हे खूप सोपं आहे. हे सोपं आहे आई. हे ना लिहिलं मी. का? आमचे सर काय म्हणाले की आधी कठीण प्रश्न सोडवा मग सोपे. मग कठीण कोणते सोडवलेस? हो, मी मनापासून सगळा अभ्यास केला होता. मी सोडवणार होतो प्रत्येक प्रश्न, पण मला वेळ नाही पुरला. वेळ नाही पुरला बोलतो. वेळ नाही पुरला बोलतो. हा, वेळ नाही पुरला. 5 पुरवण्या कुठे लावल्यास? मारू नका. 5 पुरवण्या लावल्यास ना. थांबा जरा. इकडे रड. इकडे बस. ओ लवकर बोल. काय झालं? काय झालं? काय झालं राजा? अगं माझ्या सोन्या. अगं गाई, अरे माझ्या लेकरा. मला लागतंय इकडे. मला लागतंय. थांबा ना जरा. ह्या दोन्ही वाक्यांचा तिटकारा येतो मला. आई, मला राग येतो दोन्ही वाक्यांचा. थांबा जरा. इकडे नुसता माणूस ना ह्याला असतो नुसता. काय केलं त्याला विचार. काय केलं पेपरात? काय केलं परीक्षेत? विचारते मी. शांत जरा 2 मिनिटं मला बोलू द्या ना हो. त्याच्याशी माझ्या लेकराशी नुसता जीव घेतात त्याचे. नको राजा रे, लेकरा रडू. ऐक माझं सोन्या, काय झालं? तुला वेळ नाही पुरला का राजा? आई. मग अभ्यास नाही झाला का सोन्या तुझा? आई माझा अभ्यास झाला होता. मग काय? मला ना एकूण एक प्रश्नांची उत्तर येत होती. मग काय झालं सोन्या? का रडतो? मला आहे ना पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. काय? नाही, काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी वेगळं. इकडे बाळा, इकडे. नाही. अरे नाही, हे कम्प्लीट वेगळं. मी काय मारणार कोणी काय केलं? डायव्हर्ट काय मारतात केलं? मला. कोणी काय केलं तुला? मला पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं.
ये इकडे बाळा नाही ये. मारणार हे मला ऐकायचं आहे. एकदमच वेगळं आहे आहे काहीतरी. ना मी आई आहे ना तुझी नाही मारणार बाळा ये इथं नाही मारणार. बस बाळ नाही रे बाबू हे मारण्याचं नाही बाबा काही कसंही कुठेही मारता. नाही, ऐका पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट Divert केलं. म्हणजे मी परीक्षेला बसलो होतो हां. बेंचवर. शेजारी खिडकी होती. खिडकीसमोर एक झाड होतं आणि झाडाला एक फांदी होती. एकच नॅचरली झाडाला फांद्याच असतात. आणि फांदीवर एक चिमणी बसली होती. ते सतत माझ्याकडे बघून चिव 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 चिव. तुला चू करत होती ती. मलाही असाच प्रश्न पडला की मी निमूटपणे माझा पेपर लिहित बसलोय, माझं तिचं काहीच नाही ना, मग मी तिचं काय वाकडं केलं नाही विनाकारण ती मला का चिव चिव म्हणते. म्हणून मी तिच्याकडे बघत राहिलो तर माझ्या लक्षात आलं की ही तिची लँग्वेज आहे. अच्छा म्हणजे इतक्या वर्षात तुला आता लक्षात आलं चिमणी चिव करते. पण सतत चिव 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 असं म्हणून तिला मला काय सुचवायचं हे कळून घेण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी मी आणखी निरखून बघू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चिमणीची चिव चिव माणसाच्या कानांना कळणार नाही. म्हणून मी डोळे बंद केले. बर मग मला कळलं आहे की चिमणीला आहे ना तानू तानू लागली होती. काय लागली होती? ताण लागली होती हो चिमणीला ती घाणेरडे शब्द आहे तानूशी. असू दे असू दे असू दे बोलले का मला कळलं मग आई माझ्याकडे पाण्याची बाटली होती ना, ती बाटली घ्यायला मी खाली वाकलो तेवढ्यात सर ओरडले, ए व्हॉट इज दिस. म्हटलं पाण्याची बॉटल, पाण्याची बॉटल. तुम्हाला काय रिॲक्ट व्हायचंय? नाही बाबा नाही. एक्झाम चालू आहे ना कशाला आपला. हा देअर यू आर, पाण्याची बॉटल. गप्प बसले. मग पाण्याची बाटली खोलली, बुचात पाणी घेतलं आणि खिडकीवर ठेवून दिलं. मग ती चिमणी आली. चिव 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 चिव. एकदा बघ चिमणीचा डुक्कर होतोय हळूहळू. चिमणी थांबा रे. ना जरा तुम्ही तू दाखवतोय ना मग ती पाण्याकडे आली चिमणी. चिव चिव. आधी तिनं माझ्या उत्तरपत्रिकेत डोकावलं. चिव चिव. पण तिला काहीच कळलं नाही. म्हणून ती पुन्हा पाण्याकडे वळली. आणि आई हा बाळा माझ्या डोळ्यात देखत आई चिमणी पाणी प्यायली. आई चिमणी पाणी प्यायली. माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली हो माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली. साले कुठले दोन बालनाट्य एकत्र घरात चालू झालं तर मला चिमणी तुझी पाणी प्यायली. मग डोमकावळ्या पुढे पेपराचं काय झालं? डोम कावळ्या हा हा चिम पुढे पेपर लिहिला असशील ना मग. चिमणीची गोष्ट संपली ना. हा बस आता मग चिमणी उडून गेली, भुरकन उडून गेली. मग माझी लेखणी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी एक्साइटेड होती. एवढी मी उत्तर लिहिणार तेवढ्यात चूक 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 चूक. काही चुकीचं लिहिलंस का तू अशीच शंकेची पाल माझ्या मनात चुकली. म्हणून मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर भिंतीवर तिघीजणी भांडत होत्या. ए ए ओंक्या भिंतीवर कोण होतं तिघी? भिंतीवर 3 पाली भांडत होत्या. पहिली म्हणत होती चूक 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 चूक. दुसरी म्हणत होती चूक 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 चूक. तिसरी म्हणत होती चूक 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 चूक. अच्छा म्हणजे पालींचंही तुला कळायला लागलंय. पालींची भाषा कळाली ना माझ्या बाळाला आई चांगली गोष्ट आहे मनाच्या कानांनी ऐकलं ना जगातली कुठलीही भाषा आपल्याला कळू शकते. वा वा छान ओंक्या ऐक ना वा. ओळख ना माझ्या मनात काय चाललं. ओळख. एकदा परत आणा मनात. आलं आता ओळख. तुम्हाला ना बाबा मला तुडवावंसं वाटतंय. बरोबर बोला. मूर्ख बनवतो. काय केलं इकडे? काय केलं नाही या पेपरात? अरे 5 पुरवण्या वापरल्यास ना. बोल काय बोल बोल लवकर बोल. आसपास तुरड्या म्हणजे मी नाही मागितल्या, तेच आले होते घेऊन. घे पाहिजे काय मी म्हटलं देत आहेत तर घेऊया. म्हणून घेशील हा म्हणून घेशील. अहो काय चुकलं त्याचं कुणीतरी म्हटलंय ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. मी देतोय, घे मी देतोय. घे मारू नका अहो, काय त्याचा जीव घेताय का आता तुम्ही आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी माझ्या मनाची समजूत काढली आहे. तू न थकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुडेगा कभी.
कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 बाबा 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 आई शपथ आई शपथ आई शपथ माझ्या लेकराला काय बाप आहे खरंच काय माणूस आहे हो. मी त्या रक्ताचं पाणी करतोय आणि हा परीक्षेला जाऊन काय करतोय चिव चिव चुक 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 अरे स्वतःच कर ना काहीतरी स्वतःच कर सतत स्वतःच आपलं माझं आई कुठल्या स्वार्थी माणसाबरोबर लग्न केलंस तू आणि ज्या माणसाला पर्यावरणाविषयी आत्मीयता नाही त्याला बाप म्हणून घेण्याची मला लाज वाटते नका येऊ डायलॉग का बोलतोय चल तू आपला अभ्यास करायचा आहे केवढा अवघड पेपर आहे माहितीये अरे काका नमस्कार करतो अरे ये हा मला लय आवडतो हा पोरगा लय आवडतो मला ये बाळा अभ्यास करायला आलात हा काका बसा अभ्यास करायला आलेत बसा अच्छा बैठ अपने काका टेंशन मत ला जा ये बस बाळा बस अभ्यास करायला आलेत तुझे मित्र बस बाळा अभ्यास करायला चालत ना गच्चीवर अभ्यास करायला आलोय कोणता पेपर आहे उद्या अवघड पेपर लय काका उद्या डेंजर डेंजर आहे कुठला डेंजर चोमिस्ट्री केमिस्ट्री उद्या तर बॉमिस्ट्री आहे केमिस्ट्री नाही जुल्ली आहे अच्छा झुल्ला झुल्ली नावाचा पण विषय आहे तुम्हाला हा काका याने कुठला विषय सांगितला तुम्हाला अरे याने मला वेगळाच सांगितलाय कोणता झोडपॉलॉजी झोडपोलाची हा बरोबर आहे काय रे एकटा अभ्यास करतो आम्हाला बोलत नाही झोडपोलाची झाला काय अभ्यास हा? जस्ट सुरू केला होता अच्छा सुरू केला होता तेवढ्यात तुम्ही आलात आता तिघे मिळून करूया हा, चालेल एकत्र अभ्यास करूया ना म्हणजे जरा बरं पडतं बाबा शिकवा कहर परफॉर्मन्स ओंकारच्या अवांतर गप्पा आम्हाला फारच आवडल्या मजा आली येस प्रसादा बहारदार ओमकार विलक्षण एन्जॉय करतोस तू हे कॅरेक्टर आणि त्यामुळे ते आम्ही पण एन्जॉय करतो आणि पशा तुझं पण मला फार कॅरेक्टरायझेशन या सिरीजचं भयंकर आवडतं पशा फार मनापासून करतोस तू आणि नवाकडे बघून तर असंच वाटतं की यार आपली आई पण लहानपणी अशी असती ना नव्हती ते बरं म्हणून मी आज या खुर्चीत आहे मजा आली वेल डन सई मॅड परफॉर्मन्स होता माझी खूप आवडती सिरीज आहे आणि अगं अगं जेव्हा कानावर पडतं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो आजचं कॅरेक्टर तू वेगळंच पकडलं होतं ओमकार मला असं वाटलं की आज जास्त थोडा मध्येच कॉन्फिडंट होत होतास मग परत कॉन्फिडन्स जात होता त्यांनी जास्त मजा आली आणि ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स होत्या त्या पण लेखकांनी छान पेरल्या होत्या ओमकार मस्त नेहमीप्रमाणे फार भारी ही सिरीज आम्ही मनापासून एन्जॉय करतो आणि आज पण केली तू आज लांबून मारत होतंस आणि त्याला ते लागत होतं तेही फार इंटरेस्टिंग होतं आम्ही खूप एन्जॉय केलं थँक्यू